संताला जात बीत काय नसते हो. त्या मातुरी नावाच्या गावामध्ये एक सखाराम पाटील नावाचा टाळकरी होता बाबांचा. वामन भाऊचं फार प्रेम त्याच्यावर. गहिनीनाथ गडावर जे सखाराम पाटील म्हणाल तीच पूर्व दिशा व्हायची. परंतु एक दिवस चुकीच्या माणसाने त्या सखाराम पाटलाला चुकीची वाईट दृष्टी लावली, वाईट वाट दाखवली आणि सखाराम पाटलाने माळ तोडली, मांस खायला लागली, दारू प्यायला लागली. आणि ही बातमी माझ्या वामन भाऊंना कळली. वामन भाऊच्या डोळ्यात पाणी आलं. अरे माझा सखाराम तसा नाहीये. म्हणून वामन भाऊ गडावर निघले, मातुरीत आले, सखारामाला बोलवलं. सखाराम पाटील, वामन भाऊ आले. हा शब्द ऐकला आणि सखाराम पाटील डोंगरात पळून गेले. डोंगरात पळून गेल्याच्या नंतर सखाराम पाटील येत नाही हा शब्द वामन भाऊने ऐकला आणि तळपायची आग मस्तकाली गेली. अरे मी तुझ्यावर प्रेम करतो, तू येत नाही माझ्याकडे, जा 8 दिवसांनी तुला गिधड खातील. आणि वामन भाऊ निघून गेले. परिणाम संताचं ऐकलं नाही आणि 8 दिवसानं सखाराम पाटलाचा देह कोल्या कुत्र्याने खाली